म्हणतात की होळीमध्ये ना सगळ्या वाईट नकारात्मक गोष्टी आहे ना दहन करायच्या असतात. तसंच आहे ना तुम्हाला तुमच्या मागे जे नकारात्मक व्यक्ती असतात त्यांचे टोमणे किंवा त्यांचे बोलणं असतात ना तेही त्या होळीमध्ये दहन करा आणि ना तुमचं सगळं पूर्ण आहे ना आयुष्य आहे ना दुसऱ्यांचा विचार न करता जगा. मग काय संध्याकाळी मस्तपैकी होळी आम्ही पेटवली आणि साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी मग ही होळी सुरू झाली. म्हणजे रियांचं ना खूप दिवसापासून चाललेलं आहे की होळी खेळायची. जसं त्याला सगळे सण समजायला लागले ना तसं त्याला आहे ना ते साजरे करण्याची तेवढीच उत्सुकता वाटायला लागले काय. म्हणून मग काय चला म्हटलं आज काही ग्रहण असल्यामुळे ना बाहेर कुठेही न जाता म्हटलं चला घरातच आपण आपल्या पोरासोबत मस्तपैकी होळी साजरी करू. म्हणजे त्यालाही काहीतरी सण साजरा केल्यासारखा वाटेल आणि तोही नाराज होणार नाही. मग काय घरात हा असा राडा केल्यानंतर आणि असा लालबुंद चेहरा बघितल्यानंतर आहे ना म्हटलं चला आज काय रियांची होळी एकदम भारी झाली. कोणासोबत नाही पण घरच्यांसोबत एक होळी सेलिब्रेट करण्याची मजाच वेगळी असते. मग काय सगळा राडा साफ केल्यानंतर आणि ना पूर्ण चेहरा वगैरे धुवून घेतल्यानंतर तसाच पिंकी चेहरा घेऊन आहे ना पुढच्या कामाला लागले. तर आज आहे ना धुलीवंदनामुळे आहे ना घरात आहे ना आज होतं मटण जे प्रत्येकाच्या घरात असेल. मग काही तर त्याचीच तयारी चालली होती. म्हणून चला आहे ना सगळी काम इतकी पटापटा चाललेली ना कारण आहे ना म्हटलं चला आता उशीर नको करायला कुठल्या कामाला. म्हणूनच इथं माझं पूर्ण काम चालू होतं आणि ना असे सण आहे ना कधी येतात कधी जातात ना समजतच नाही खरंच. तर चला इथंच मी व्हिडिओचा एंड करते. बाय.